इराणचे अध्यक्ष भारतात आले होते. त्यांची पंतप्रधानांची आणि वरिष्ठ नेत्यांची भेट झाली. त्यावेळी चर्चेत विषय असा आला की इराण आणि भारत यांना जोडणारा एक सेतू आहे, तो म्हणजे महर्षी पाणिनी. याचं कारण पाणिनी यांनी संस्कृतचं व्याकरण जसं लिहिलं तसं वैयाकरणी या नात्याने त्यांनी पर्शियन भाषेचं व्याकरण लिहिलं. म्हणजे भाषा दोन आहेत, वेगवेगळ्या आहेत, पण त्यांचा व्याकरणकार एक आहे. मग आपण काहीतरी केलं पाहिजे, ही आपली समान सौम्य संपदा आहे. म्हणून मग डिसेंबर 2018 तेहरानच्या विद्यापीठामध्ये, तेहरान विद्यापीठाच्या सहयोगाने भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने पाणिनी आणि त्यांचं एक वैयाकरणी म्हणून असलेलं योगदान यावर एक आंतरराष्ट्रीय सेमिनार योजला. त्या सेमिनारच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मी गेलो. तो सेमिनार सुरू होण्यापूर्वी तेहरान विद्यापीठात फेरफटका मारल्यानंतर त्यांच्या कुलगुरूंशी बोलत होतो चहा घेता घेता. तर कुलगुरूंनी मला सहजगत्या माहिती सांगितली आणि प्रश्न विचारला. ते म्हणाले की आम्ही आमच्या तेहरान विद्यापीठामध्ये वेद आणि उपनिषद शिकवतो. भारतात वेद आणि उपनिषद कुठल्या विद्यापीठात शिकवला जातो, असा त्यांचा प्रश्न होता. त्यावेळी तत्काळ देण्याजोगं उत्तर माझ्याकडे नव्हतं. आज आपण शिकवतो आहोत. आज अनेक ठिकाणी ज्याला इंडियन नॉलेज सिस्टम म्हणतात, त्या IKSचं शिक्षण दिलं जातंय. हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020 आलं त्याचा परिपाक आहे. त्यामुळे आपणच आपल्या भूतकाळाशी विन्मुख होऊन केवळ एका मतपेढीच्या आणि आपल्या ज्याला आपण म्हणतो की आत्मताडन, सेल्फ फ्लॅगेलेशन असा शब्द आहे, त्याच्या मोहामध्ये जाऊन आपण जे आपलं आहे ते आपल्याच लोकांनी विस्मरणात ढकलावं, याचा जो अट्टहास चालू होता, त्या अट्टहासाला पहिला अतिशय प्रभावी पायबंद कोणी घातला असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी.